नगरसेवक मनोहर कृष्णा मडवी व नगरसेविका विनया मडवी यांच्या प्रयत्नाने ऐरोली सेक्टर 5 मध्ये सुसज्ज व भव्य दिव्य अशा मंगल कार्यालयाचे लोकार्पण शुक्रवारी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर दीप प्रज्वलन करून श्रीमती जानकीबाई कृष्णा मडवी मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी उपस्थितांसमोर बोलताना खासदार राजन विचारे म्हणाले, सर्वप्रथम MK मडवी आमचे ज्येष्ठ नगरसेवक विनयाताई मडवी आणि करण मडवी यांचं अभिनंदन करतो की गेल्या 6-7 वर्षापासून हा प्रकल्प करण्यासाठी सातत्याने हे प्रयत्न करतात। आमच्या विनयाताई त्यावेळी तिथल्या नगरसेवक मागच्या बोर्डातल्या होत्या आणि जाणूनबुजून राजकारण करून आजचा कार्यक्रम ला गालबोट लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचा निषेध करतो पहिली गोष्ट। आणि आज खऱ्या अर्थाने या मंगल कार्यालयाचं जे आज उद्घाटन झालं त्याबद्दल मी या सर्व तिन्ही नगरसेवकांचं त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। मला वाटतं आमचे सर्व नगरसेवक, आमचे विरोधी पक्षनेता असेल, गटनेता असतील, सर्व नगरसेवक आमचे हे सर्व चांगल्या रीतीने कामं करत आहेत आणि या कामाचं श्रेय त्यांना मिळू नये यासाठी केविलवाडा त्याची धडपड चालू आहे। पण ती जनता हुशार आहे। या ऐरोली मतदारसंघामध्ये सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। आज आमचे जवळजवळ 26 नगरसेवक या ऐरोली मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत आणि म्हणून मी सर्व नागरिकांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवरती विश्वास आहे। मी परत एकदा सर्व नागरिकांचे आभार मानतो।
प्रमुखावर जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, महिला संघटक रंजना शिंत्रे, नगरसेविका विनया मडवी, विरोधी पक्षनेता विजय चौगुले, नगरसेवक करण मडवी, आकाश मडवी, ममित चौगुले, जी प्रभाग समिती सभापती नंदा काटे, माननीय नगरसेवक राजू पाटील, सुरेश भिलारे, माननीय स्थायी समिती सभापती मोहन मडवी, नगरसेवक बहादूर बिष्ट व अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघा, एवढी मोठी एक वास्तू या ठिकाणी मुंबईच्या जनतेला, आयुर्वेदिकच्या जनतेला या ठिकाणी एक चांगली वास्तू बांधली गेली ह्या जनतेच्या पैशातून. आणि त्याचा उद्घाटन असताना महापौर हे नवी मुंबई शहराचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी नगरसेवकाचा प्रोटोकॉल करून त्यांनी 2 दिवसामध्ये याचं उद्घाटन ठेवलं. उद्घाटन ठेवल्यानंतर आम्ही पण सांगितलं, चला शहराचे प्रथम नागरिक आहेत, काही हरकत नाही, तुम्ही त्यांना सन्मान दिला, ओके साहेब, तुम्ही सन्मान करून तुम्ही सकाळी जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो संध्याकाळी ठेवावा. मला दिवसभर बसून ठेवलं त्यांनी आणि दिवसभर बसूनसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ दिली नाही. मी आयुक्तांकडे गेलो, आयुक्तांनी त्यांना सांगितलं आणि आयुक्तांना सांगितल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की संध्याकाळची वेळ द्या. महापौरांनी आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं नाही द्यायचं. आणि या ठिकाणी हे उद्घाटन करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी उद्घाटन केलं, आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की खासदार साहेब येतात, प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांचं नाव आहे, तर तुम्ही त्यांना येतो 2 मिनिटावर तुम्ही हे करा ना. तर हे न करता या हिशोबाने जे करतायत त्या हिशोबानं हे सत्ताधाऱ्यांना हे सगळं करायची जरूर नाही ना. प्रत्येकाच्या वाड्यात कार्यक्रम होत आहेत. कुठल्या स्थानिक नगरसेवकाचा अधिकार असताना सगळ्या गुंडा प्रवृत्तीची लोक बरोबर आणून त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम्स केले आणि कारण नसताना नवी मुंबईची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. चालत नसतं. मी हात जोडून रिक्वेस्ट करतो, तुम्ही मीडिया होती ना सगळे, साहेब 2 मिनिटं थांबा, खासदार साहेब येतात. मी हात जोडून रिक्वेस्ट केलं इथं पण येऊन, साहेब की बाबा खासदार तुम्हाला मी इथं महापौर आल्याच्यानंतर ते लोक सगळे आल्याच्यानंतर राष्ट्रवादीचे आम्ही त्यांचा सन्मान करताना फटाके वाजवले की चला शहराचे महापौर येत आहेत, पण नाही, त्यांना ते चांगलं पाहत नव्हतं आणि गालबोट लावून घेतला त्यांनी.